अगं पुरी ध्यान कुठं आहे तुझं? हा चटका बसला ना? नाही आई. अगं काय झालं नाही म्हणून काय झालं असतं म्हणजे काय केलं असतं बरं? पियू ए पुरी, अगं तू कुठं हरवली आहेस? इरू काय तुला बोलला का ग? पियू अगं सांग की. कितीतरी दिवस झाले आई, वीरू माझ्याशी नीट नाही बोलला. अगं पोरी, तू आता मंत्री झालाय, त्याला किती कामाचा व्याप असेल बर. अगं त्याला वाईच येळ मिळू दे, बघ कसा तुला भेटायला येतोय ती. तुला सांगते अगं दादासाहेब दौऱ्यावर जायचं ना, तेव्हा मी आधी अशीच त्यांच्या फोनची वाट बघत बसायची. ते आले की त्यांच्याशी बोलील, त्यासनी घरातलं समज सांगेल असं वाटायचं. पर ते घरी आलं की कुणी ना कुणी त्यांच्या अडचणी घेऊन यायचं आणि मग हे निघून जायचं. अगं राजकारणात नवरा असणाऱ्या प्रत्येक बाईच्या नशिबी हे समजा असतंय बघ. तसं नाही आई, पण मला लई काळजी वाटते वीरूची. ती शोना आहे ना, ती वीरूसाठी डब्बा घेऊन गेली होती. काय? ती कशाला गेली माझ्या इरूकडं? अहो आई, म्हणून तर काळजी वाटते. तुम्हाला माहित आहे ना, अहो ती एक नंबरची घातकी बाई आहे. माझ्या डॅडीसनी बी असंच फसवलं तिने. आणि आता वीरू, अहो वीरू तर लई साधा माणूस आहे. अगं पियू, तो साधा आहे म्हणूनच त्याला फसवणं लय अवघड आहे. अगं पियू, तो असा कुणाच्या बी भूलथापासनी बळी नाही जायचा. हा तू नका लय काळजी करूस. त्याला येळ मिळाला की ते तुला फोन करेल, मग त्याच्याशी बोल. बरं चल, म्या करते भाकरी. आई अहो राहू द्या, मी करते. अगं म्या करते की. आई तुम्ही राहू द्या, मी करते. बर कर, पर काळजीने कर पुरी. वय हा मंत्री साहेबांचं, मंत्री साहेबांचं, मंत्री साहेबांचं. वीरू भैया, तुमचं आमच्या रांगड्या कोल्हापुरात स्वागत आहे. मंत्री साहेबांचं, मंत्री साहेबांचं, मंत्री साहेबांचं, मंत्री साहेबांचं, मंत्री साहेबांचं. मंत्री साहेबांचा जय असो. वीरू भैया, आमच्या सातारा जिल्ह्यातील मसवड गावात तुमचं स्वागत आहे. वीरू भैया, मला मोठं झाल्यावर तुमच्यासारखंच मंत्री व्हायचंय. अरे मंत्री साहेबांचा विजय असो, मंत्री साहेबांचा विजय असो. चांगला अभ्यास कर. हो. आणि बघ, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला कधी घाबरायचं नाही. बाबा कुठे चाललाय? माळवाडीला. माळवाडीला चाललाय वे? पावसानं आमची ह्या बारीने नुकसान झाली, जास्त भरपाई मिळाली तर उपकार होतील. बाबा हां अहो शेतकरी माणूस आहे तुम्ही. हो. आणि शेतकरी राजा असतोय. बर. राजाचं तोंडी नाही, उपकाराची भाषा शोभत नाही. हो. इथलं कृषी अधिकारी कोण आहे? साहेब मी. नमस्कार. नमस्कार.
ह्यांना नुकसान भरपाई का नाही मिळालं अजून? शेतकऱ्यांनी काही टेक्निकल बाबींची पूर्तता केलेली नाही. हो मग ते कोण घेणार? आम्हीच घेणार, पण शेतकऱ्यांना माहिती दिलेल्या कागदपत्राची पूर्तता ते करतायत अजून. लवकरात लवकर करून घेते. हो साहेब. यंदाच्या पावसात जेवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले ना, त्यांच्या सगळ्यांच्या पिकांचा अहवाल माझ्याकडे जमा करा तुम्ही. हो साहेब. कारण कसं आहे, शेतकरी आहे तर आपण आहे. साहेब, आम्हाला जे शेतकऱ्याला बियाणं मिळलं जातं ते बियाणं चांगल्या पद्धतीचं नसतं का क्वालिटीचं नसतं. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो, नुकसान होतं. तर ते आम्हाला चांगल्या क्वालिटीचं बियाणं मिळावं ही शेतकऱ्याची इच्छा आहे. नुकसान भरपाई आणि त्याच्यामुळं नुकसान भरपाई होती ती मिळावी. बाबा तुम्ही काळजी करू नका. आता मी आलोय ना, हो मी सगळ्यात लक्ष घालतो. ठीक आहे. अधिकारी साहेब, यांना चांगल्या क्वालिटीचं बियाणे मिळेल ह्याची व्यवस्था करा. हो साहेब. आणि या बियाण्यांमध्ये कोण फ्रॉड करतोय ना, तो मला समोर पाहिजे. त्यांची इन्क्वायरी करून आपल्याकडे अहवाल सादर करतो आम्ही. ठीक. थांबा थांबा, घोषणा द्यायचीच आहे तर ही द्या. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. शेतकरी आपण रुबाबात राहायचं. चला. नाग्या, अरे पावसानं उघडीप दिली म्हणून काहीतरी काम करता येते ती बरं का. होय मामा. होय, आपल्याला ही पटापट आवडली पाहिजे आता काम. कोल्हापूरकडनं पाऊस खाली उतरलाय आता. नाग्या, कोल्हापूरचा पाऊस तवाच इकडे येईल जेव्हा आपल्या विरूचा दौरा आपल्या भागात होईल. तर काय मामा, हो म्हणजे बघा ना, गेल्या वर्षी ह्या टायमिंगला वीरू आणि मी याच शेतात कोळपत होतो आणि आज तो समजा राज्याचा कृषी मंत्री झालाय. काय नाग्या, समद दिवस सारखं राहत नसत्यात. आणि तुला सांगू का, महाराष्ट्राला विरू सारख्या कृषी मंत्र्याची गरजच होती. अरे ती आजची सभा कशी गाजवतो या बघच तू. अरे त्याच्या दौऱ्यातली शेवटची सभा आहे आजची ही. मामा, आपण जाऊया का सभेला? अरे येणार का काय, आधी तर सांगायच नाही वय. अरे तशी तयारी केली असती, नियोजन केलं असतं. आता लय उशीर झाला. नाराज नका हो तू, आपण घरी जाऊया आणि टीव्हीवर सभा बघूया. चल उरक काम, सभा सोडायची नाही बरं का. चालते, ही काम उरकून घेऊ पटकन. घे पटापटा उरक उरक. हे बघ, एक काम कर की, हे पावडे घेऊन इकडून ये. चाल, घेतो मी इकडून येतो तसंच. पाठ 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 होऊन जाईल. साहेब, विरोधकांची पळताबोई थोडी झाली. अहो, आपलं सरकार पाडायला निघाली होती, पण तुमचं काम आणि तुम्हाला मिळणारा रिस्पॉन्स बघून त्यांचीच तोंड पडले ती. अहो, आता सगळीकडे आपल्याच पक्षाचं, आपल्या लोकशक्ती पक्षाचंच नाव आहे. त्यामुळे आता आपल्यातले कुठलेच आमदार आपल्या पक्षातून फुटून त्या जनकल्याण पक्षात प्रवेश करणार नाहीत. खरंय राजीवजी, आज तुमच्या या भाषणामुळेच सगळी जनता आणि आपले आमदार पक्षाचे एकनिष्ठ आहेत. तुम्हाला तोड नाही बघा. अहो असं काही बी नाही. आपले लोकच या लोकशाहीत सुप्रीम आहे. मी त्यांना फक्त दिलास द्यायचं काम केलंय. जी साहेब बोला. राजवीरजी, आज कोल्हापुरात दिवसभरात 3 सभा आहेत आपल्या, त्यात एवढ्या गाजवा. गेल्या 7 दिवसाच्या वादळी दौऱ्यामुळं आपल्या पक्षाला आता 5 वर्ष तरी अजिबात धोका नाही. असंच काम करत राहा. जी साहेब. ठेव. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेल्यापासून हा राजवीर माझा एकही फोन घेत नाहीये. 7 दिवस झाले त्यांनी माझ्याशी अजिबात कॉन्टॅक्ट केलं नाहीये. दिस इज टू मच यार. मला आता वाटतंय मला माझा 3रा पत्ता शो करावाच लागेल. मला नाही वाटत शुना राजवीर तुला आता एंटरटेन करेल. शिट यार, हा राजवीर माझा फोन उचलत नाहीये. या शोनाचा, त्याची एवढी हिंमत. मी तुला आधीच सांगितलं होतं शोना, तो वीरू खूप हुशार आहे, त्याच्या नादी नको लागूस. मला वाटते कदाचित त्याला ना हे लक्षात आलं असेल तुझा हा गेम प्लॅन. नो वे, ते शक्य नाहीये. दॅट्स नॉट पॉसिबल. कारण मी त्याच्या हेडवर नाही
त्याच्या हार्टवर नेम लावलाय आणि एकदा हार्टला हर्ट केलं ना की मग भल्या भल्यांचं हेड चालत नाही. पण शोना, तो महाराष्ट्राचा खूप मोठा नेता आहे. महाराष्ट्रभर त्याच्या सभा होत आहेत. लोकांच्या गळ्यातला ताईत येतो. आणि तोच माझ्यासाठी स्ट्रॉंग आणि त्याच्यासाठी वीक पॉइंट बनवणार आहे मी. तू बघच आता. उचलशील, लवकरच उचलशील. आमदार राजवीर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या राज्यव्यापी वादळी सभेचं थेट प्रक्षेपण आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झलक टीव्ही. पियू, मम्मी, मोठी आई, ए दीपे, आहो, पप्पा, हो लवकर या. वीरू भाऊजींची वादळी सभा लवकरच सुरू होते. हो, बसा बसा. आणि आपण आता बघतोय ज्या सभेची हा महाराष्ट्र आतुरतेनं वाट बघतोय ती सभा आता सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आता आमदार राजवीर सूर्यवंशी हे व्यासपीठाच्या दिशेने निघाले आहेत. हो, नीट बघून घ्या सगळं. म्हणजे तुम्ही खासदार झाला ना, तुम्हाला पण असंच राज्यात सगळीकडे जावं लागणार आहे सभाला. काका, सुरू झाली का सभा? हा, हो हो, या ना, या बसा. बसा बसा. ही माणसं आमची आहेत, हा महाराष्ट्र आमचा आहे, मग सत्ता पण आमचीच. आम्ही का जायचं त्यांच्या दारात? ते येतील आमच्या दारी, आम्ही इथल्या कारभारी. हो काका, बिर्या थोडक्यात बोलला पण एकदम दणकाच उडवला बघा. नाद बरी. वहिनी, बघितलं का वीरू कसं नाव कमवायला लागलाय ते? अहो, लोक पाक त्याला डोक्यावर घेऊन नाचायला लागलीत. भाऊजी, यांचीच काहीतरी पुण्याई असेल ना, म्हणून माझ्या हिरोला एवढं मोठं पद मिळालंय. कृषी मंत्री राजवीर सूर्यवंशी यांच्या आजच्या सभेला अलोट गर्दी जमली होती. फार उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यांचा राज्यव्यापी दौरा उद्या शेवटच्या टप्प्यात पोहोचणार असून उद्या राजवीर सूर्यवंशी हे सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. साताऱ्यातील कोरेगाव, खटाव या तालुक्यांना भेटी दिल्यानंतर ते अंबवडे या त्यांच्या मूळ गावालाही धावती भेट घेणार असल्याचं कळतंय. हा, ऐकलं का? आपला भाऊ येणार आहे उद्या. मामा, एकदम जंगी तयार करायची, नुसता राडा घालायचा. आणि वहिनी, तुमच्या कारभारी येत आहेत उद्या, मग पाहिजे तेवढं बोलून घ्या बर का. काकी, शेक घेताय? लय अंग दुखतंय ग दीपे. अजून दुखणार आहे. दाबून देतो. इथे काकी, आत्ताच मी वीरूबाईंची वादळी सभा बघून आली. अख्ख्या महाराष्ट्रभर नुसता राडाच घातलाय त्यांनी. आता इथनं पुढं 4-5 पंचवार्षिक तरी तुम्ही निवडणुकीचा विषयच घेऊ नका. दीपे, नुसतं सभेला येऊन काय होत नसतं ग. करमणूक म्हणून लोक सभेला येत असतात, पण त्याच लोकांना पैशाचं चॉकलेट दिलं ना की मग भुलतात ती लोक. तू काळजी नको करू. काकी, अहो काळजी कशी नको करू. थांबा, वीज. काकी,
उद्या ना वीरूबाई इकडे यायला लागले. आता वीरूबाईंचं ही झंझावत बघून तुमचा उरला सुरला मतदारसंघ बी त्यांच्या बाजूला वळला तर तुम्ही एकट्या काय करणार आहे? काय तू उद्या इकडे येणार आहे? वय काकी साहेब नमस्कार. नमस्कार. काय आहे? जरा काम होतं तुमच्याकडं. दीपे बघ, तू म्हणतेस मला गावातली लोक तुम्हाला विचारत नाहीत, तुझ्याच डोळ्यांनी बघ. आता माझ्याकडे पद नाही तरी सुद्धा लोक काम घेऊन येतात. त्याला म्हणतात एकनिष्ठता. काय काम आहे तुमचं? त्याचं काय आहे काकी, उद्या वीरूबाई आपल्या गावात दौऱ्यावर येणार आहे ना, तेव्हा म्हणलं त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम तुमच्या हस्ते घेऊ. त्यासाठी फंड पण लागेल आणि ते जर तुम्ही दिलं असतं तर बरं झालं असतं. हवं तर तुम्ही त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष व्हा, आमची काही हरकत नाही. ए नाही बाबा नको. काकी साहेबांना अध्यक्षपद घोषवू दे पण त्यांच्या हातचे सत्कार करायला नको. उगीच हारलेल्या माणसानं आपल्या वीरूबाईचा सत्कार केला तर काहीतरी अपशकुनच व्हायचं. काय रे हा, माझ्याकडे त्या वीरूचा सत्कार करण्यासाठी पैसे मागताय ते मागताय वर आणि मला अपशकुनी म्हणताय वे? तुमची हिम्मत कशी झाली रे माझ्याकडे यायची? चला निघायच ना. बघितलं का, मी म्हणलं होतं ना काकी साहेब आपल्याला मदत करणार नाही. त्यांची दानतच नाही. चला. एक तर माझ्या पुतण्यानं मला हरवलं, त्याला मंत्रीपद मिळालं आणि त्याचा सत्कार करायला तुम्ही माझ्याकडनं पैसे मागताय व्हय? अरे मला कुत्रा चावलंय का त्याला पैसे द्यायला? चला निघायच ना. निघा. काकी ही होय तुमचं एकनिष्ठ कार्यकर्ते. जत्रा संपली की देव बदलते ती. आबरूच काढली हो तुमची. माजलेत सगळे. ती सत्ता एकदा हातात येऊ दे माझ्या. नाही यांना सरळ केलं ना तर कांचन सूर्यवंशी नाव नाही लावणार मी. मंत्री साहेबांचा, मंत्री साहेबांचा. मंत्री साहेब नाही, मंत्री सेवक. तुम्हाला कसली बी अडचण येऊ दे, काय बी काळजी करू नका. मी दिलेल्या नंबरवर फोन करा. दिवसातले 24 तास, आठवड्यातले 7 दिवस तुमच्या सेवेत हजर असेल मी. साहेब कधी अडचणी येऊ द्या, तुम्हाला काळ्या रात्रीचा नक्की फोन करू आम्ही. जी चला येतो. मंत्री साहेबांचा, मंत्री साहेबांचा. साहेब आता आपला इथला दौरा संपला. आता आपण तुमचे गाव आंबावडीला चाललोय. तिथं आपण एक दिवस थांबणार आहोत आणि मग मुंबई. मला बी कधी जाऊन गावी सगळ्यांना भेटतोय ना असं झालंय. जातो, तुम्ही बसा. हॅलो राजवीरजी, शोना बोलतीये. हा शोनाजी बोला ना. मला माहितीये मी असं सतत फोन करून तुम्हाला खूप त्रास देते, पण तुम्ही माझा एकही फोन नाही उचलला. आर यू अँग्री ऑन मी? अहो नाही, ते माणसांमध्ये होतो म्हणून जरा. आय नो, मी समजू शकते. अहो पण मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय म्हणून मी एवढे फोन करत होते. राजवीरजी, मला आहे ना खूप भीती वाटतेय हो. शोनाजी ऐका ना, मी आता पिऊला भेटायला गावी चाललोय. उद्या मुंबईला परत येईन तेव्हा आपण बोलूयात. हा नाही नाही नाही, मला तुम्हाला हे सगळं आत्ताच सांगणं खूप गरजेचं आहे. राजवीरजी, हे ऐकल्यानंतर तुमच्या हेडवरचं स्काय आणि पायाखालची जमीन सरकेल. मला ज्याची भीती होती तेच झालंय राजवीरजी. आय एम प्रेग्नेंट. का वेड लागले का? राजवीरजी, माझ्या पोटात तुमचं मूल वाढतंय. काय?